शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। जिल्ह्यातील 3 नगर परिषद व 1 नगर पंचायती क्षेत्रांमध्ये शनिवारी होणाऱ्या मतदान व रविवारी सर्व 12 पालिकांसाठी मतमोजणीची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 33 व 36 अन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी 18 ते 22 डिसेंबर या कालावधीत विशेष आदेश जारी केले असून संबंधित कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले। महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सोशल मीडियाच्या गैरवापराला रोखण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे। शहरातील कोतवाली, तोपखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 168 अन्वये सर्व सोशल मीडिया ग्रुप ऍडमिन आणि सदस्यांना कडक इशारा देणारी नोटीस बजावण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात प्रतिबंधक आदेश लागू केलेत। कोणत्याही उमेदवाराची वैयक्तिक बदनामी करणे, फोटोशी छेडछाड करून ते प्रसारित करणे किंवा जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठवणे हा आता गुन्हा ठरणार आहे। दुसऱ्या विवाहाचा आधार घेत पत्नीला आर्थिक जाळ्यात ओढून तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिलानगर मध्ये समोर आलाय। या प्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पतीवर शारीरिक व मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत। मिळालेल्या माहितीनुसार महिलेचा पहिला विवाह मोडीत निघाल्यानंतर ओळखीच्या एका व्यक्तीने तिला लग्नाचे आमिष दाखवले। पहिल्या पतीपासून असलेल्या मुलाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन देत त्या व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादन केला। पालिकांच्या जाहीर प्रचाराची सांगता नगराध्यक्षांसह 104 जागांसाठी आज मतदान। 376 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात होणार बंद। कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी नगरपालिका आणि नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची शुक्रवारी सायंकाळी थांबला। आज शनिवारी या 4ही नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसह 104 जागांसाठी मतदान होणार आहे। दरम्यान आज मतदान होत असलेल्या व यापूर्वी झालेल्या 8 नगरपालिकांची मतमोजणी रविवारी होत आहे। MIDCतील सायकल निर्मिती करणाऱ्या कंपनीचे कुलूप तोडून सुमारे 6,38,890 रुपये किमतीचे विविध तांत्रिक साहित्य चोरले। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। सुनील मच्छिंद्र मते यांनी फिर्याद दिली आहे। ही घटना 16 डिसेंबर रोजी 12 वाजता ते 18 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान घडली आहे। या बातमीसह शहराची खबरबातमध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।